नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तब्बल 15 दिवस उशिरानं आलेल्या पावसानं गेल्या काही तासांमध्ये मुंबई, उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईला अगदी झोडपून काढलंय। हवामान खात्यानं मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन झाल्याची घोषणा केली। त्यानंतर पावसानं मुंबईसह आजूबाजूच्या परिसरामध्ये चांगलाच जोर धरलाय। मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर वसई, विरार आणि पालघरलाही पावसानं अगदी झोडपून काढलंय। या पावसामुळे मुंबईमध्ये नेहमीच्याच प्रथेप्रमाणे लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झाली आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ट्रेन या 15 ते 20 मिनिटांच्या विलंबानं धावत आहेत। त्यामुळे आज ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास थोडासा खडतर ठरणार आहे। दरम्यान मुंबई महापालिकेकडनं ट्विट करून येत्या काही तासांमध्ये मुंबईत आणि पालघर परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई महापालिकेनं पुढच्या 3 ते 4 तासांसाठी पावसाच्या स्थितीविषयीचा एक अंदाज जारी केलाय। त्यानुसार मुंबई, पालघर परिसरामध्ये पुढच्या 3 ते 4 तासामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। याशिवाय मुंबई आणि पालघरमध्ये विजांचा कडकडाट आणि 40 ते 60 किलोमीटर वेगानं वारे देखील वाहू शकतात असा अंदाज आहे। रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सध्या पोलिसांकडनं अंधेरी गोखले पुलाचा वापर करा असा आवाहन वाहन चालकांना केलं जात आहे। तर दादर आणि माटुंगा इथे रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय। रेल्वे रुळांवरनं पाणी साचल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक ही धीम्या गतीनं सुरू आहे। तर आता मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग या ठिकाणी पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलाय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुंबई, पालघर आणि आसपासच्या परिसराला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। तर मग मित्रांनो, जर तुम्ही त्या परिसरामध्ये राहत असाल तर नक्कीच तुम्ही थोडंसं सावध राहायला हवं। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।